आमच्या घरातनं सगळेजण माझं ऐकतात, पण एक आहे की ती अजिबात ऐकत नाही, ती म्हणजे माझी जीभ. ती अजिबातच ऐकून घेत नाही. तिला नवीन नवीन काही ना काही खायला पाहिजे, नवीन पदार्थ काहीतरी चटपटीत. आणि शरीर म्हणतं मी थकायला अजिबात रेडी नाही. तर मग तेच म्हणून दोघांचं ऐकून मी एक पदार्थ बनवला आहे की शरीर पण थकणार नाही, जीभ पण खुश, पोट पण खुश आणि मी पण खुश. त्यासाठी ना मी मस्त कांदा भजीचा बेत केला होता, जेणेकरून ती इझी पण असते आणि बनवायला खूप टेस्टी पण लागते. तर त्यासाठी ना मस्तपैकी ना जितके कांदे आपल्याला कांदा भजी करायची तेवढे कांदे घ्यायचे, त्याला नंग करून टाकायचं, म्हणजे त्याचे साल काढून टाकायचं आहे ना. त्याच्यानंतर त्याला कट करून घ्यायचे. कट आपण 2 प्रकारे करू शकतो, एक की मस्त लांब लांब आणि एक म्हणजे आडवं आहे ना. तर बघू शकता, एक तुम्हाला लांब असं कट करून दाखवलं आहे, त्याच्यानंतर आडवा कट करून दाखवते. आडवा कांदा ठेवायचा आणि त्याला असं लांब लांब कट करून घ्यायचं. मस्त बारीक बारीक स्लाइस करायचे, जास्त जाड जाड करायचे नाही. मस्त बारीक कट करून झाले ना सगळे कांदे मी तसेच कट करून घेतले लांब असे. त्याच्यानंतर त्याला मोकळे करून घ्यायचे. बघू शकता कांदे मस्त मोकळे करून झाले. त्याच्यानंतर त्यात आहे ना मी लसणाचं पेस्ट टाकलं आहे. अद्रक लसूण पण टाकू शकता, मी फक्त लसूणचं पेस्ट घेतलं आहे. त्याच्यानंतर त्यात ओवा टाकला आहे. त्याच्यानंतर चटणी टाकायची स्वादनुसार. तुम्ही हिरवी मिरची पण कट करून टाकू शकता, मला आवडत नाही म्हणून मी टाकत नाही, म्हणून मी चटणीच टाकली. त्याच्यानंतर थोडी हळद टाकली आहे, स्वादनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर कट करून टाकली आहे. त्याच्यानंतर आहे ना 3 मोठे चम्मच बेसन घेतलं आहे आणि 1 चम्मच मी ना कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ते टाकलं तरी चालेल, त्याच्याने ना क्रिस्पीपणा येतो आणि छान टेस्ट येतो. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून झालं ना थोडं थोडं पाणी टाकून मस्त भिजून घ्यायचं. पाणी एकदमच नाही टाकायचं, थोडं थोडं यूज करायचं. बेसन पीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी आणखीन 1 चम्मच टाकला आहे. म्हणजेच पूर्ण मिळून ना 3 चम्मच टाकले बरं का. पहिलं 2 आणि आता 1. परत पाणी टाकून टाकून छान असं भिजून घ्यायचं. असं भिजायचं की त्याचा आहे ना गोळा बांधला जायला पाहिजे. बघू शकता मी तुम्हाला दाखवते, असा गोळा बांधला जायला पाहिजे, म्हणजेच आपलं पीठ हे रेडी आहे. त्याच्यानंतर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसवर. तेल गरम करून झालं ना मस्त भज्या सोडायच्या. तेल छान असं छान प्रकारे गरम असलं पाहिजे, थोडं बेटरच जास्त तापलेलं पण नको. आणि मस्तपैकी त्याला आहे ना फ्राय करून घ्यायचं. एक साईड मस्तपैकी शिजून झाली म्हणजे लाल झाली ना, त्याला लगे परतवून द्यायचं. कलर मस्त लाल झाला ना, तर भज्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे ना सगळ्या भज्या तळून घ्यायच्या. तर बघू शकता भज्या एवढ्या जबरदस्त लागतात. मला तर वाटत नाही की ही कोणाला आवडत नसेल रेसिपी. तर तुम्ही पण बनवा, जास्त काही किचकिच नाही लागत, खूप कमी सामान लागतो आणि खूप टेस्टी बनते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.